आपण आज या ठिकाणी पात्रा या ठिकाणी आलेलो आहोत। माननीय श्री बनसोडे सर ही या ठिकाणी आपली त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत। विधाते आश्रमशाळा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय बनसोडे सर यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। त्यांच्या वेदना ते इथं मांडणार आहेत। उद्या चक्काजाम आंदोलन या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि अंबाजोगाई ते कळंब हायवेवर धनेगाव फाट्यावर हे आंदोलन आहे, चक्काजाम आंदोलन। तर त्या संदर्भात मान्यतेविषयी आणि अनुदानविषयी ते आंदोलन आहे। त्यात आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी मुलाखतीमध्ये त्यांच्याशी आपण प्रश्न करणार आहोत। आदरणीय सर, आज तुम्ही जे आंदोलनासाठी इशारा केलेला आहे शासनाला, कुठल्या मागण्या तुमच्या हे सविस्तर तुम्ही जनतेसमोर आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगा। नमस्कार, मी लोहमादेव बनसोडे, विधाते आश्रमशाळा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य। तर हे राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या 165 आश्रमशाळा म्हणजे 2002 पासून चालू आहेत आणि तदनंतर नागपूर खंडपीठ यांनी त्यांना मान्य सांगितलं की कर्मचारी विद्यार्थी नुकसान होऊ नये म्हणून त्यांना मान्यता द्यावी। 2006 मध्ये या शाळांना 288 शाळांना मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर आमचे आंदोलन रस्ता रोको समजा उपोषण चालूच होते आणि उपोषण चालू असताना म्हणजे झाल्यानंतर 26 जानेवारी 2019ला सगळ्या कर्मचारी मंत्रालयासमोर राखील वोटिंग घेतलं। राखील वोटिंग घेतल्यानंतर मग ह्याने 8 मार्च 2019ला 20% अनुदान जाहीर केलं। मग 20% अनुदान जाहीर केल्यानंतर फक्त तपासणी शाळेमध्ये 85,000 विद्यार्थी आहेत, 5,000 कर्मचारी आहेत, यांना 1 रुपयाचं अनुदान आहे। फक्त आमच्या शाळेला यामध्ये 165 आश्रमशाळा आहेत, त्या 165 आश्रमशाळेला फक्त काय तपासण्या आणि काम ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही। तुम्ही सांगा, आता संस्थाची एक संस्था उघडता वेळेस त्यांना किती अडचण, किती वेदना होतात, किती त्रास होतात, समाजाचं रोष होऊ लागते, ऑफिशियलमध्ये टिंगलटवाळा ऐकून सगळ्याच्या मग टिंगल म्हणजे तुम्ही संस्था उघडता, शाळा काढताल का, उघडताल का आणि कर्मचाऱ्याला आमच्या तुम्ही नोकऱ्या करताल का, म्हणजे ही सजा आम्हाला कोणत्या जन्मात द्यायला लागले तर हे काय आम्हाला लक्षामध्ये नाही। म्हणून तुम्हाला सांगतो हे आंदोलन म्हणजे सारख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। कारण काल 18 वर्षीय पगार नसल्यामुळं एका कर्मचारी देवगावच्या यांनी काय केलं, स्वतः आत्महत्या केलेली आहे। आणि अशी आत्महत्या हे सरकार किती घेणार आहे? आज माननीय हे शाळा जे आहेत, रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी 222 प्रधान सचिव हे एम आर पाटील दिल्लीचे आणि रामदास आठवले यांनी 222 शाळा आश्रमशाळा आणल्या होत्या आणि त्याच्यामुळे सांगलं होतं, जी आर आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे सांगलं होतं की आश्रमशाळेला मान्यता मिळाल्यापासून 6 महिना अनुदान देण्यात येईल। आज तुम्ही सांगा, जवळजवळ मान्यता 2006 झाल्या तरी तेवढं तपासण्याशिवाय आम्हाला सरकारने 1 रुपया सुद्धा दिला। फक्त अपेक्षा कॅबिनेट कधी येणार, बैठक होणार आहे। आता ह्यांची भाजप म्हणजे काँग्रेसची होती बुधवारी मीटिंग कॅबिनेट आणि आमच्या देवेंद्र साहेबांची मीटिंग आहे सरकारमध्ये कमिटी आहे मंगळवारी। मी आज फक्त मंगळवारी आणि बुधवारी हे 2 शब्द आमच्या ह्या कर्मचाऱ्यांना पाठवायच्यापेक्षा दुसरं काय। म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या आमच्या कर्मचाऱ्यांनी आपलं काही खरं नाही म्हणून तुम्हाला सांगतो ह्यांनी आत्मदहन केलेलं आहे आणि हे शाळा आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हीच विनंती आहे, साहेब नका तुम्ही ही जी गोलगोपाळ आहेत, ही संस्थाचालक आहेत, ती संस्था कशा होतात ते वेदना, त्यांच्या वेदना लक्षात घ्या, हे कर्मचाऱ्याच्या वेदना लक्षात घ्या आणि जी माननीय आपले आदरणीय माननीय पंतप्रधान प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी जे आत्मशाळा दिल्यात आणि तुम्ही स्वतः त्यांना अनुदान मंजूर केलं 8 मार्चला, यांनी आणखी अनुदान दिलं नाही तरी तुम्ही तरी द्या आणि ह्या कर्मचाऱ्याचा आशीर्वाद म्हणजे कर्मचारी संस्थाचा आशीर्वाद घ्या। तुम्हाला माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? त्यांनी तुम्हाला आता अनुदान हवं आहे, मान्यता तर आहे, अनुदान मिळणं गरजेचं आहे। 165 शाळा आहेत आश्रमशाळा, त्याबद्दल म्हणजे तुम्हाला त्यांना काय मेसेज द्यायचा आहे आता सध्या? तरी आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती करतो, आम्ही
आदरणीय समजा देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, तुम्ही यांना आम्ही हेच विनंती करतो साहेब की छत्रपती अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रधानमंत्री यांचा मान राखावा आणि शाळेला पटकन अनुदान वितरण करावं. तसंच तुम्ही जे नाव दिलं स्वतः त्यांनी दिले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले, शाहू फुले आंबेडकर, म्हणजे जी तुम्ही शाहू महाराजांचे आदर्श, जे शिवाजी महाराज म्हणजे बाबासाहेबांचा जे महात्मा फुलेंचा आदर्श आहे ह्याचा अवमान करू नका. तुम्ही तात्काळ अनुदान मंजूर केलं, तपासणी केल्या, तुम्ही सगळं तुम्हाला विचार करायची गरज नाही. तुम्ही रात्र विशेष बाब म्हणून तात्काळ ह्या शाळांना विशेष बाब म्हणून 100% अनुदान 100% वेतनश्री देऊन टाका, ही आमची विनंती आहे. हे होते आपले बनसोडे सर. या ठिकाणी त्यांच्या व्यथा आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेल्या आहेत. त्यांना होणारा त्रास, एवढ्या वर्षापासून ती संघर्षातून अगदी त्रासातून त्यांनी या ठिकाणी एवढा संघर्ष केला आणि संस्था एवढे छोटे छोटे मुलं सांभाळून संस्था उभा ठेवली, जीवन ठेवली. आणि त्याला शासनाकडे अशी मागणी त्यांची की बाबा आता तरी अनुदान मिळावं म्हणून त्यांचा एक छोटासा एक या ठिकाणी कळंब अंबेजोगाई ह्या महामार्गावर हे आपले धनेगाव फाट्यापाशी चक्काजाम आंदोलनाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. कॅमेरामॅन सागर रायकवालसह मी अनिल ठोंबरे, सह्याद्री मराठी न्यूज, केज.